तुकाराम मुंडे हे नाव ऐकल्यावर अधिकाऱ्यांना घामच फुटतो। आमदार खासदारांमध्ये देखील तुकाराम मुंडे नावाची दहशत असल्याची चर्चा आहे। तुकाराम मुंडे जे विभागात जातात त्या विभागात एकच भीती असते की तुकाराम मुंडे आपल्यावर तर कारवाई करणार नाहीत ना। आता तर तुकाराम मुंडेंच्या भीतीने दुकानदार फरार झाल्याची माहिती आहे। दुकानदारांमध्ये तुकाराम मुंडे नांदेडमध्ये आल्याची अफवा पसरली होती आणि दुकानदारांना घामच फुटला। पण प्रश्न असा निर्माण झालाय की तुकाराम मुंडेंचा राज्यभरात एवढा दरारा काय? तुकाराम मुंडेंची दहशत आहे तर पोलिसांची का नाही? एफडीए मध्ये मुंडेंच्या आधी अधिकारी नव्हते का? त्या अधिकाऱ्यांनी अन्नातील हे स्लो पॉइझन का रोखलं नाही? मुंडेंच्या आधी कोणते अधिकारी एफडीएचे अधिकारी होते? तुकाराम मुंडे मोठ्या कंपन्यांवरही कारवाई करत असल्याने त्यांची बदली होणार आहे का? पाहूयात या व्हिडिओतून। नमस्कार, मी निकिता, आपण पाहतायत एलएस मराठी। तुकाराम मुंडेंची नुकतीच अन्न व औषध प्रशासनाच्या म्हणजेच एफडीएच्या आयुक्तपदी नियुक्ती झाली आणि त्यांनी पदभार स्वीकारताच संपूर्ण राज्यातील भेसळखोरांचे कंबरडे मोडायला सुरुवात केली। नेहमीप्रमाणे त्यांच्या या आक्रमक शैलीची चर्चा सध्या संपूर्ण महाराष्ट्रात सुरू आहे। राज्यभरातील भेसळखोरांवर त्यांनी कठोर कारवाई करायला सुरुवात केली आहे। राज्यात दूध आणि पनीरचा तुटवडा पाहायला मिळाला। राज्यभरातून भेसळखोर दूध आणि नकली पनीर गायब झाले। दुधात भेसळ केल्याने राज्यभरातील लहान मुलं दूध आहे म्हणून हळूहळू विष पित होते, कारण दुधात एवढी भेसळ होती की ते खाण्यापिण्यायोग्यच नाही। तसंच मुंडेंनी गुटख्यावर देखील कठोर कारवाई करायला सुरुवात केली आहे। त्यामुळे पानटपरी दुकानदारांचे धाबेच दणाणलेत। आता नांदेडमध्ये एक विचित्र घटना घडली असून यातून मुंडेंचा दरारा पाहायला मिळालाय। तुकाराम मुंडे हे नांदेड दौऱ्यावर येणार असल्याची नुसती अफवा पसरली, त्यामुळे शहरातील बड्या मिठाईच्या दुकानांपासून ते टपरी चालकासह इतर दुकानदारांनी आपली शटर डाऊन केली आणि अनेक दुकानदार थेट फरार झालेत। मुंडेंचा हा दरारा सध्या सोशल मीडियापासून ते राजकीय वर्तुळापर्यंत चर्चेचा विषय बनलाय। सर्वसामान्य नागरिकांना नेहमीच प्रश्न पडतो की एखाद्या सनदी अधिकाऱ्याची एवढी दहशत कशी काय असू शकते? तर याचं उत्तर मुंडेंचा झिरो टॉलरन्स आणि कायद्याचा कडक अंमलबजावणीचा स्वभाव यात दडलंय। पोलीस यंत्रणा अनेकदा स्थानिक दबावाखाली किंवा राजकीय हस्तक्षेपामुळे मवाळ भूमिका घेते, अशी लोकांची समजूत असते। पण तुकाराम मुंडेंच्या कामात कोणताही राजकीय दबाव चालत नाही। ते स्वतः रस्त्यावर फील्डवर उतरतात, फाईल्सचा अभ्यास स्वतः करतात आणि त्रुटी आढळल्यास समोर कोड आहे हे न बघता थेट निलंबन किंवा फौजदारी गुन्हे दाखल करतात। त्यांच्या कार्यकाळात कोणतीही सेटिंग किंवा लाच देऊन सुटण्याचा मार्ग उरत नाही। त्यामुळे पोलिसांपेक्षाही जास्त भीती व्यापाऱ्यांना आणि भ्रष्ट कर्मचाऱ्यांना तुकाराम मुंडेंची वाटते। हा या संपूर्ण प्रकरणातील सर्वात गंभीर प्रश्न आहे की आपण जे अन्न खातो किंवा ज्या औषधांचा वापर करतो त्यामध्ये होणारी भेसळ म्हणजे नागरिकांना दिलं जाणारं स्लो पॉइझन म्हणजेच हळूहळू मारणारं विषय। तुकाराम मुंडेंच्या आधीही एफडीए मध्ये अनेक वरिष्ठ आयएएस आणि राज्यसेवेतील अधिकारी कार्यरत होते। यापूर्वी अभिमन्यू काळे, राजेश नार्वेकर, श्रीधर दुबे पाटील यांच्यासारख्या अधिकाऱ्यांनीही या पदाचा कार्यभार सांभाळला आहे। मात्र आधीच्या काळातही कारवाई झाल्या, पण त्या बऱ्याचदा रुटीन किंवा नावापुरत्या असायच्या असं म्हटलं जातं। मोठ्या ब्रँड्सवर किंवा बड्या कंपन्यांवर हात टाकण्याचे धाडस पूर्वी सहसा दाखवलं गेलं नाही। आधीचे अधिकारी अनेकदा मनुष्यबळाची कमतरता किंवा प्रयोगशाळांची अपुरी संख्या या तांत्रिक कारणांचे दाखले द्यायचे। मात्र मुंडेंनी याच अपुऱ्या यंत्रणेचा वापर करून थेट बड्या माशांवर गळ टाकायला सुरुवात केल्यामुळे जुन्या अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। तुकाराम मुंडे यांच्या संपूर्ण कारकिर्दीचा इतिहास पाहिला तर त्यांची आतापर्यंत 21 वर्षांच्या कारकिर्दीत 25 वेळा बदली झाली आहे। नवी मुंबई महानगरपालिका, पुणे पीएमपीएमएल, नाशिक महानगरपालिका किंवा आरोग्य विभाग अशा प्रत्येक ठिकाणी त्यांनी भ्रष्टाचाराची पाळेमुळे खणून काढली आहेत आणि त्याची किंमत त्यांना बदलीच्या स्वरूपात मोजावी लागली। राजकीय आणि व्यावसायिक विश्लेषकांच्या मते एफडीएचे आयुक्त म्हणून मुंडेंनी थेट नामांकित खाद्यपदार्थ कंपन्या, बडे फार्मसी ब्रँड्स आणि दूध माफियांच्या अड्ड्यांवर छापे टाकलेत। या कंपन्यांचे थेट राजकीय नेत्यांशी आर्थिक हितसंबंध असतात। त्यामुळे जेव्हा जेव्हा मुंडे बड्या उद्योगपतींवर किंवा राजकीय नेत्यांच्या जवळच्या लोकांवर कारवाई करतात तेव्हा मंत्रालयातून त्यांच्या बदलीच्या हालचाली सुरू होतात अशी चर्चा आहे। सध्या ही बड्या कंपन्यांनी लॉबिंग सुरू केल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात आहे। त्यामुळे आता मुंडे एफडीए मध्ये किती दिवस टिकणार हा प्रश्न पुन्हा उपस्थित केला जातोय। राजकीय विश्लेषक सांगतात की तुकाराम मुंडे यांच्यासारखे अधिकारी हे व्यवस्थेला सुधारण्यासाठी अत्यंत गरजेचे आहेत। त्यांनी घेतलेले कडक भूमिका सर्वसामान्य नागरिकांना भेसळमुक्त अन्न मिळण्याची आशा निर्माण झाली आहे।
एकीकडे सरकारवर मुंडेंच्या बदल्यांवरून नेहमीच टीका होते, तर दुसरीकडे जनभावना मुंडेंच्या पाठीशी खंबीरपणे उभी असते. नांदेडमधील दुकानदाराचे पळून जाणे हे दर्शवते की जर अधिकाऱ्याची नियत साफ असेल तर कायद्याचा धाक निर्माण करायला वेळ लागत नाही. आता बड्या कंपन्यांच्या दबावाला बळी पडून सरकार तुकाराम मुंडेंची पुन्हा बदली करणार की त्यांना महाराष्ट्रातील जनतेचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी मोकळी सूट देणार हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. सध्या तरी मुंडेंनी भेसळखोरांना दिलेला हा दणका येणाऱ्या काळात राज्यातील अन्न आणि औषध क्षेत्राला नक्कीच एक नवी दिशा देईल यात शंका नाही. ब्युरो रिपोर्ट, LS मराठी.